गुड मॉर्निंग. तर आजची सुरुवात मी कोथरूडमधून केली. बॅरोमीटरला ब्रेकफास्टसाठी गेलेले. मला तिथला ब्रेकफास्ट खूप आवडतो आणि मी बऱ्याच वेळा जाते. वेगळ्या वेगळ्या रेस्टॉरंट्सला नॉनव्हेज फूड एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं आणि बऱ्याचदा कोणी कंपनीला नसेल ना तर मी एकटीच जाते आणि मजा करते. कोथरूड दौरा झाल्यानंतर उन्हाचं कुठेच बाहेर न पडता घरी आल्यानंतर लायब्ररीमध्ये गेले आणि एक खूप सुंदर असं पुस्तक वाचलं. नंतर मग एखादी झोप काढण्यापेक्षा म्हटलं चला स्विमिंगला जाऊ. कॅप घातली आणि मला तर असं झालं की कधी पाण्यात उतरेल, पण मम्मीची अवस्था बघते तर काय, इतकं गार पाणी किती उतरायलाच तयार होत नव्हती. तिला कन्व्हिन्स करण्यामध्येच अर्धा तास गेला आणि मी स्वतः जेव्हा पाण्यात उतरले मला पण जरा वाटलं की पाणी जरा जास्तच गार आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत असं दाखवलं की किती नॉर्मल पाणी आहे असं म्हणत मम्मीला पाण्यामध्ये शेवटी ओढलं आणि मग आम्ही स्विमिंग केलं. खूप मजा केली. उन्हाळ्यामध्ये मला फुल ऑन गॅरंटी असते की मी खूप टॅन होणार, पण त्या गोष्टीचा विचार न करता मी गावी जात असते, स्विमिंग करते, ज्या नाही त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करते, कारण की टॅन होण्यापेक्षा मला मजा येणं खूप महत्त्वाचं आहे. पुण्यातले 5 दिवस माझं शेड्यूल अजिबात फिक्स नसतं, पण खूप बिझी असते आणि सगळ्यात महत्त्वाची त्यातली त्यात काही गोष्ट असेल तर ते माझ्यासाठी जिम करणं. आज मी इव्हिनिंगला जिमला गेले कारण की दिवसभर माझं सारखं काही ना काही चालू होतं. ओव्हरऑल आजचा दिवस मी खूप एन्जॉय केला, स्पेशली माझ्या फॅमिलीसोबत. तर भेटूयात उद्या.